बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी गावामध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे गावातील घरं, शेती, पिकं हे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे आणि याच पूरस्थितीची तीव्रता या ड्रोन दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळत आहे। नदीचं जे पात्र आहे ते पूर्णपणे नदी पात्र सोडून बाहेर आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि आजूबाजूच्या वस्तीमध्ये, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं असेल किंवा तिकडच्या स्थानिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय। बीडमधली आपण दृश्य बघतोय। गोदावरी नदीच्या महापुरामुळे बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आपण बघतोय। आजूबाजूची शेती जी आहे ती सुद्धा या पुराच्या पाण्याखाली गेलेली आहे आणि याच पूरस्थितीची तीव्रता दाखवणारी ड्रोन दृश्य आता समोर येत आहेत। मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपलेलं आहे। त्यानंतर गोदावरी नदीचं पाणी जे आहे ते पाणी पातळी वाढली आणि सगळं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। सुरेश, आता जी ड्रोन दृश्य येतात खरं तर धक्कादायक बघायला मिळतात, कारण आजूबाजूचा सगळा परिसर हा पाण्याखाली गेलेला दिसतोय। गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळं सुरेश यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र ही जी सगळी दृश्य येत आहेत ती गोदावरी नदीची सगळी दृश्य समोर येत आहेत, ज्यामध्ये पाणी जे आहे ते आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळं पसरलेलं आहे। आजूबाजूची गावं असतील, शेती असतील, घरं असतील, हे सगळं पाण्याखाली गेलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी गावामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरलेलं सध्याचं चित्र आपण बघतोय। त्यामुळे गावातील घरं, शेती, पिकं हे सगळं पाण्याखाली गेलेलं आणि अतोनात नुकसान यामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंना सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी झापलेलं आहे। उत्तर सोलापूरच्या पाकणी गावामध्ये ज्योती वाघमारे अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यासाठी गेल्या होत्या आणि यावेळेला त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना कॉल करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला। यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी वाघमारेंना खडे बोल सुनावले। ही राजकारण करण्याची वेळ नाही, तुमचं राजकारण नंतर करा, अशा शब्दात कुमार आशीर्वाद यांनी वाघमारेंना सुनावलंय। साहेब, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना, तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? सांगा 750ची गरज आहे, 300 आले। कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी? प्रशासन तर आम्ही करत आहोत ना, शेल्टरमध्ये देत आहोत। प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ, 10 किलो जेवण देत आहोत। 2-3 दिवसात 5000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार। 3000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय, तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला? साहेब, परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही नाही नाही, तुम्हाला करावे लागेल। फक्त तिथे नाही, आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु बोलू द्या मला, मी कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता, है ना? बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला। ऐकून घ्या हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब। ऐकून घ्या, आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे। मदत करण्यासाठी चालू आहे साहेब। 3000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब, आम्ही सगळ्यांना वाटतोय। 3000 ते लवकर 1000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या। आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू। आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा, ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब। ताकद लागलाय बरोबर, पाठीमधून 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय, आता वाढवा तुमच्या मदत। हो, आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब, हो वाढवतोय। पुढे जाऊया। धाराशिव जिल्ह्यामधील सीना कोळेगावचं धरणातून 1 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलाय। त्यानंतर अहिल्यानगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा परिसरात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय। आजूबाजूच्या धरणकाठच्या गावांना प्रशासनाकडून सध्या सतर्कतेचा इशारा दिलाय आणि धरण परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। सीना कोळेगाव धरणातून जो आहे तो विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। 95,000च्या जवळपास क्षमतेनं जो आहे तो 22 गेटमधून हा विसर्ग करण्यात येत आहे। आपण या गेटवरती आहोत जिथून विसर्ग केला जात आहे। या पाण्याचा प्रवाह पाहिला तर आपल्याला लक्षात येईल किती मोठ्या प्रमाणात हा विसर्ग जो आहे तो सीना धरणाच्या माध्यमातून सुरू केला जातो आहे। सीना धरणाच्या परिसरात जो आहे तो पाणी जे येतं आहे ते अहिल्यानगरला जो पाऊस झालेला आहे, अहिल्यानगरचा काही भाग असेल, सोलापूर जिल्ह्यातला करमाळाचा जो भाग आहे त्या भागातून पाणी येत आहे। पाण्याचा प्रवाह हा जास्त असल्यानं या धरणाचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि हा विसर्ग वाढवल्यानं खालच्या गावांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा या माध्यमातून देण्यात आलेला आहे। एकूण बघितलं तर
सोलापूर जिल्ह्यात याची गावं मोठी आहेत की ज्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. धाराशिव जिल्ह्यातली थोडीफार परंडा तालुक्यातली गावं आहेत. सीना धरण हे धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव मोठं धरण आहे. 5 TMC याची कॅपॅसिटी आहे. हे धरण या कालावधीत 4 वेळा भरून 4 ते 6 वेळा भरून ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्याची धरणाची दरवाजे उघडण्याची वेळ आलेली आहे. या धरणानं दुष्काळी पाहिला आहे. कोरडं ठाक हे धरण काही काळात होतं. मात्र आता पाण्याची व्याप्ती आणि परिसर पाहिला तर निश्चितच या धरणाचा पाण्याचा प्रवाह किती आहे, किती पाणी खाली लोकांना धोकादायक ठरू शकतं याचा अंदाज येतो. धाराशिव जिल्ह्यात सध्या पाऊस जरी थांबला असला, पाणी जरी थांबलं असलं तरी पुराचं संकट मात्र कायम असल्यानं याच धरणातून जो विसर्ग केला जातो आहे त्या धरणातून ह्या पाण्याचा विसर्ग तसा दुपारपर्यंत आज दिवस मावळ्यापर्यंत असाच पाण्याचा विसर्ग राहील. वरच्या पाण्याचा अंदाज घेऊन जो आहे तो विसर्ग कमी केला जाऊ शकतो. आज पाऊस थांबलेला आहे त्यामुळं निश्चितच पाण्याचा विसर्ग जो आहे तो अंदाज घेऊन कमी करण्याचा निर्णय प्रशासन घेऊ शकतं. सागर जाधवसह बालाजी निरुपम, न्यूज 18 लोकमत, सीना कोळेगाव, परांडा. परभणीमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गोदाकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी आता तराफ्याचा वापर करावा लागतोय. इतकंच काय तर मृतदेह नेण्यासाठी सुद्धा तराफ्याचा वापर करावा लागलाय. गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीला 2 दिवसांपूर्वी उपचारासाठी नांदेड या ठिकाणी रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं. त्यांचा आज मृत्यू झाला. मात्र मृतदेह घेऊन जाताना नातेवाईकांना रस्ता बंद असल्यामुळे तराफ्याचा आधार घ्यावा लागलाय. गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहते आणि त्यामुळे या गोदाकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मी सध्या उभा आहे गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी येथे. या ठिकाणी ही ॲम्ब्युलन्स आत्ता काही वेळापूर्वी गावात राहणाऱ्या अच्युत मोरे यांचा मृतदेह घेऊन आली आहे आणि त्यांना गावामध्ये नेण्यासाठी अशा पद्धतीने तराफ्याहून न्यावं लागते. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी मोठा पूल बांधण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत होती, परंतु ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना असा त्रास सहन करावा लागतोय. म्हणजे जिवंत नागरिकांना तर त्रास सहन करावाच लागतोय, परंतु मेल्यानंतरही या दुःखामधून त्यांची सुटका होत नाहीये अशी एकूण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत या गावातील काही नागरिक आहेत आणि संबंधित अच्युतराव जे आहेत त्यांचे नातेवाईक आहेत. काय सांगाल, काय झाली ती घटना आणि कशा पद्धतीने त्यांना? अतिशय दुर्दैवी घटना आहे. गेल्या 2 दिवसाखाली त्यांच्या अल्पशा आजारामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. नेताना आमची हीच परिस्थिती झाली होती. इथं पाण्याचं भरपूर पाणी होतं. अशा वडग्यावरच न्यावं लागलं. वाहनं इकडून तिकडे बोलवावं लागले. आज बी तीच परिस्थिती आहे आणि जेव्हा बॅकवॉटर येईल कधी बी तेव्हा अशीच परिस्थिती आहे. आता गावाकडे बी खूप संपर्क 4 दिवस झालं तुटलेला आहे. स्मशानभूमी पूर्ण पाण्यात आहे. त्यामुळे तिथंसुद्धा आता अंत्यविधी करताना मोठी अडचण निर्माण झालेली आहे. बऱ्याचशा आम्हाला रात्रीच्या दवाखान्याचा असतील अशा बऱ्याच घटनेला खूप सामोरे जावं लागायले.